या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 19 धावा खर्च करत 4 विकेट पटकावून दिले आपल्या संघासाठी. संघाचा संकटमोचक गोलंदाज ठरतोय संभाजी. तर या संभाजी वेल प्लेट, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संभाजीची आणि अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नामहरण करून ठेवलं होतं फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार संघाला. मात्र या स्पर्धेमध्ये दगडी चाल संघ, यजमान संघ, दमदार गोलंदाजी, त्याचबरोबर तर या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरत शेठ यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज संभाजीसाठी. वेलप्लेट संभाजी, टाळ्यांचा प्रतिसाद. बोला दगडीचा संघाचा. यजमान संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना चमक दाखवली, 4 चांद दाखवले आणि चांगली गोलंदाजीच्या जोरावर सामना आपल्या बाजूने खेचला गेला आणि या स्पर्धेमध्ये पहिली मॅच त्यांच्या बाजूने गेले. पहिला सामना जिंकलाय आणि त्यांना नेक्स्ट मॅच साठी देखील खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतरचं धावतं समालोचन करण्यासाठी आमच्या समवेत जोडले जातील अक्षय पाटील साहेबांचा आवाज आपण काही क्षणातच ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो 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 धन्यवाद. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. नक्कीच रॉयल विपक्ष काळभैरव पोपट या दोन बलाढ्य संघादरम्यान ज्या दोन्ही संघाने एक सामना जिंकून आता मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काही छान सामना झाला पाठीमागचा सर. नक्कीच दगडीचा संघाने एक मोठा विजय. गेले कित्येक दिवस हा संघ संघर्ष करत होता आपल्या विजयासाठी. आज संघर्ष मात्र पूर्णपणे धुळीस मिटला. हे आयोजकांचं यश आहे मित्रांनो. आयोजकांची मेहनत आज मात्र कामाला आली. खूप सुरेख फटका पहिलाच मॅन इन फॉर्म रायगडचा रायडिंग स्टार परेश कडके याच्या बाटीमधून देतो हा पहिला चौकार. आणि इन फॉर्म रायगडचा रायझिंग स्टार परेश कडके ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. कडके स्पोर्ट्सचे ओनर स्वतः आहेत. खूप चांगला खेळ आरके फ्री हिट SD स्पोर्ट्स पालीचा ब्रँड अँबॅसेडर तो परेश कडके ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. आपला खूप चांगला खेळ आज रॉयल कळंबोली संघासाठी करतोय. गोलंदाज मोहल्यावर विघ्नेश. आता मात्र सुरेख चेंडू फेकला. आपल्या फलत्रूमध्ये आणण्याचा प्रयत्न होता पण रोशन मात्र सुरेख चित्रक्षण पार पाडत पडतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. धाव फलक एकने वधारतोय. धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 5 धावा. आपण जर पाहिलं नक्कीच काल आणि कालचं आणि आजचं जेवण आपल्याला ज्या हॉटेलमधून आलं ते नक्कीच हॉटेल तुळजाभवानी ढाबा मावशीचा कॅन्टीन आपल्याला सुप्रसिद्ध भीमा कॉम्प्लेक्स शेजारी गणेशजी घोलप यांची कॅन्टीन आपण पाहतो. हॉटेल तुळजाभवानी यांचं रुचकर चवीला रुचकर असं जेवण आपण पाहायला गेलं 2 दिवस आयोजकांमार्फत सर्व कॉमेंट्री पॅनल असतील आमचे आयोजक असतील यांना देण्यात येत आहे. गोलंदाज मोहल्यावर पुढचा गोलंदाज विघ्नेश ऑन स्ट्राईक पाहतोय. फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नी यांना आपण स्ट्राईकवर पाहतो गेले. आता मात्र पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय मन्नीने. 1 धाव जरूर पूर्ण केले. एकाच धावेवर समाधान मांडला जात आहे. धावसंख्या 1ने वधारते बिनगडी बाद. धाव फलकावर धावसंख्येची 6 धावा. आपण जर सर पाहिलं आज तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषकामध्ये काही सगळं वेगळंच घडत चाललंय. आपण जर काल शनिवारचा दिवस पाहिला तर सुहास खेरीची दमदार बॅटिंग बघितली. 16 बॉल 51 रन करून सुहास खेर ती मॅच जिंकला. पण नंतरच्या मॅचला म्हटलं परेश किलोसारखा संघ त्या संघाने गेले 8 वर्ष परिश्रमकडे मेहनत केली होती. ती मेहनत काल मात्र कामाला आली. 3 चेंडूत 9 धावांची गरज असताना
तो सुवास केरला मारलेला षटकार किशोर खारत याने आणि कुठेतरी परिशीलन संघ त्यांचा 8 वर्षाचा वनवास काळ मात्र संपला. त्यांनी फायनल फेरीत प्रवेश केला. आज मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच स्मॅश फोर्स फिटनेस जय मल्हार ए संघासमोर दगडी चाळ संघाने एक मोठा विजय संपादित केला. जर पाहायला गेलं तर रविवारच्या लॉर्ड्समधील जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघ एक बलाढ्य संघ मानला जातो. त्या संघाला मात्र दगडी चाळ संघाने एक उत्कृष्ट गोलंदाजी असेल फलंदाजी करत असेल नामोहरम केलं. एक चांगलं आयोजन देखण्यात दैदिप्यमान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप उलटफेर या स्पर्धेमध्ये आपल्याला दिवसभरात पाहायला मिळतात. आता मात्र चेंडू नक्कीच उंचावर फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते गोलंदाज विघ्नेश पोपट यांच्या मार्फत. धाव फलक मात्र स्थिरावतोय. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची फेक होते. बिनगडी बाद धाव फलकावर धावसंख्या येते 6 धावा. 4 चेंडू फेकलेत. हवे हँड करून मारा काढते गोलंदाज विघ्नेश पोपट. ऑन स्ट्राईक फलंदाज परेश कडके. आता मात्र चेंडू स्लोवर होता. त्याला फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जात आहे आर पार सीमारेषे बाहेर चौकार. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज मोहल्यावर विघ्नेश. आता मात्र एक चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहायला मिळत आहे सन्मान्यात ती अरविंद साहेबांचं इथे आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. या भरत साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज आपण मंचावर पाहतोय अध्यक्षमध्ये पाहतोय अरविंद साहेब यांचं इथे आगमन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर योगेश सर खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक फेरबदल या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आज आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा नक्कीच दैदिप्यमान आयोजन आपल्या साहेबांचं आयोजन म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे आयोजन केलं गेलं या आयोजनामध्ये जर आपण विचार केला तर काल तब्बल 20 ते 25 मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर 6 ते 8 रिक्षाचालक महिलांचा सन्मान केला आला, त्यांना गिफ्ट वाउचर देऊन सन्मानित करण्यात आलं. असं खूप सारं देखील आयोजन असतील. आज तब्बल 20 महिला 20 आपल्या मुली आहेत पैलवान, तर पैलवानाची प्रॅक्टिस करतात, त्यांना देखील आज बक्षीस देऊन गुण गौरव करण्यात येईल. नक्कीच साहेब
तर एक स्पर्धा ही स्पर्धा नसून समाजसेवेचा एक भाग आणि समाजसेवा करू पाहणारं हे व्यक्तिमत्व, असं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आज आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला भेटतं. त्या आदरणीय भरत नारनवर साहेब, विजडम हेल्थ केअरचे सर्व असतील, त्यानंतर झेनिथ ग्लोबल डिस्ट्रीब्युटरचे सर्व असतील, त्यानंतर नक्कीच दगडी साळ संघाचा आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जो सामना जिंकला साहेबांचं मन मात्र उर भरून आलं आणि साहेबांनी भरघोस मदत आपल्या संघासाठी केली. असेच आमच्या आदरणीय भरत साहेबांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या बिनगडी बाद 12. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज. आता माझा सुरेख चेंडू खणून काढलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जवळ लँड झाला आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. खराब कलेक्शन, कोणत्या प्रकारची धाव नाही, एकच धाव दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धाव फलकावर धावसंख्येत 1 गडी बाद 13 धावा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं 13पैकी 11 धावांची तब्बल खेळी परेश कडके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज कनकेश्वर बॉलिंग मार्फत तयार. ऑन स्ट्राईक फलंदाज रायगडचा रायगड स्टार परेश कडके आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र चेंडू सुरेख खेळून काढलाय. जवळून 1 धाव मात्र पाहायला मिळतंय. एकाच धावेवर समाधान मानलं गेलं. नक्कीच रॉयल कळंबोली संघ बोलतो तर रविवारच्या दिवसातील एक दादा संघ मानला जातो. रविवारच्या लॉट्समधील एक विजयाचा दावेदार, प्रबळ विजयाचा दावेदार हा संघ मानला जातो. तो संघ आपल्याला मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. पण संघ कुठेतरी शांत सावध खेळी खेळतोय. योगेश सर, ही वादळापूर्वी शांत असू शकते का? अनेक प्रश्न निर्माण करतो या पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2024 स्पर्धेदरम्यान हा संघ. कारण जर पाहायला गेला ऑनस्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज तुषार शर्मा, अर्थातच मन्नी, बुम बुम मन्नी याला. तर मात्र चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील. पंच कनकेश्वर आपण पाहायला मिळतो. नक्कीच कुठेतरी आखडून ठेवलंय, जगडून ठेवलं रॉयल संघाला. कारण रॉयल संघाचा विचार केला तडाखेबंद फलंदाजीचा भरणा असलेला संघ आता मात्र कुठेतरी एकेरी दुहेरी धावावर त्यांना समाधान मानावं लागतंय. यश सुरेख झेल आणि अप्रतिम झेल देखील पूर्ण केलाय. बाद होते फलंदाज. मोठा हादरा बसतो रॉयल कळंबोली संघाला. परेश कडके नक्कीच धन्यवाद. आपण पाहायला मिळतं नक्कीच मान्य श्री अरविंदजी कोडलकर साहेब लुब्रिझोल यांचा देखील आमच्या सन्मान्य भरतजी साहेब यांच्या शुभ हस्ते मान सन्मान केला जातोय. आज आपण पाहिलं तर आज दिवसभरात नक्कीच मान्यवरांची मानदी आली आपल्या या मंचावर पाहायला मिळाली. कारण प्रत्येक क्षणाला वेगवेगळे पाहुणे साहेबांचे असणारे संबंध या समाजसेवेचं आपण एक देणं लागतो. म्हणून साहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये साहेबांचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर असतील, त्यानंतर पोलीस असतील, त्यानंतर अनेक समाजसेवक असतील. आपण पाहायला लीना गरड मॅडम आल्या. काल आपण पाहिलं शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब देखील पाहायला मिळाले. नक्कीच साहेबांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, डॉक्टर, पोलीस सर्वांशी संबंध असतील. ते संबंध आपल्याला मात्र या पूर्ण स्पर्धेदरम्यान पाहायला भेटतात. नक्कीच साहेबांचं त्यांच्यावर असणारं प्रेम आणि मैत्रीपूर्ण प्रेम आपल्याला पाहायला भेटतं संपूर्ण स्पर्धेदरम्यान. कारण ज्या मान्यवरांचं अतिथीगणांचं आगमन आपल्याला इथं मंचावर पाहायला भेटतं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्येत ही एक भला मोठा फलंदाज माफ करा परेश कडके बाद झालाय. धाव फलकावर धावसंख्येत 15 धावा. नॉन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज प्रभात अंबोरे. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते फलंदाज
तुषार शर्मा उर्फ बुम बुम मन्ने. जर आपण पाहिलं योगेश सर मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत सचिन ठोंबरे अर्थातच द लॉर्ड शिवा कळंबोलीचा एक शिवा आपल्याला पाहायला मिळतोय. ते देखील महाराष्ट्र पोलीस सेवा कार्यरत असतात. पण शनिवार रविवार आणि रविवार आज आयोजकांच्या भूमिकेत आज आपल्याला शिवा पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर आपण पाहायला लेग पंच स्क्वेअर लेग पंच कैलासजी जाधव साहेब मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देखील आज पंचांची भूमिका मात्र पार पाडतात. अतिशय सुरेख पंचांची कामगिरी दोन्ही पंच आपल्याला लाभले त्यांचा देखील आदरणीय साहेबांच्या वतीने मनपूर्वक आभार. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक करून गोलंदाज हावे अँड करून मारा घाल फलंदाज डावकुड हातात फलंदाज बुम म्हणणे. पंचांना विनंती असेल आपण सामना त्वरित सुरुवात करायची, कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. पंचांना विनंती आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. गोलंदाज मोहलर गोलंदाज विघ्नेश पोपटा पाहायला मिळतो. रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज प्रभात आंबोरे कळंबोली टेनिस क्रिकेटमधील एक घातक फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय प्रभात आंबोरे. याच्या देखील नाव एक बाईक असेल असा बाईकवीर फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आज. तर गोलंदाज मोहल्यावर विघ्नेश पोपेटा एक युवक गोलंदाज चांगली गोलंदाज बहारदार कामगिरी करतो आपल्या संघासाठी. तोच विघ्नेश पोपेटा हावे अँड करून मारा करला फलंदाज प्रभात यांच्यासाठी. आता मात्र चेंडू आलेला ढकलून दिला जबरदस्त प्रहार. चेंडू गोल हवायचा प्रहार येतो माइट हिट दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच जेवणाची वेळ झाली. डीजे मास्टर आपल्याला सांगतात थोड्याच वेळात श्री तुळजाभवानी कॅन्टीनमधून आपल्याला देखील जेवण येत आहे. काल आपण पाहिलं रुचकर असे चिकन भाकरी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र प्रभात थांबायचं नाव घेत नाही. अनस्टॉपेबल प्रभात सलग दुसरा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आपल्या सर्वांना खिशाला परवडणारं खमंग आणि रुचकर असं आपल्या मराठी रुचकर स्वादिष्ट असं आपल्या मराठी माणसांचं आपलं हॉटेल श्री तुळजाभवानी हॉटेलमधून सर आपण खायला घाल रुचकर अशी चिकन भाकरीचा आस्वाद आपल्या सर्व कॉमेंट्री पॅनलला भेटला. त्यानंतर आज देखील त्यांच्याकडून सोय केली गेली. तर आयोजकांचं मी मात्र मनापासून स्वागत मनापासून आभार मानू इच्छितो. कारण एवढं उन्हाच्या रखरखात एवढं चांगलं जेवण सर्व आपल्या पॅनलला दिलं आहे. आयोजकांचं सुद्धा आपल्यावर असणारं प्रेम मात्र भरत साहेबांचं आपल्यावर असणारं प्रेम यातून मात्र दिसून येतं. नक्कीच साहेबांचं देखील मनापासून आभार मानू इच्छितो. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज विघ्नेश. आता मात्र विघ्नेशवर हल्ला चढवला गेला आहे. प्रभात आंबोरे ज्या खेळीसाठी ओळखला जातो एक विस्फोटक असा फलंदाज रॉयल कळंबोली संघाचा तारणहार प्रभात ऑन स्ट्राईक. आता मात्र त्याचा चेंडू हवे तर पाहूया झेल आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र भूमिदान पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आपला एंड सुरक्षित करतील. 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतात पळून. या 2 धावसंख्येने धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्येत एक महत्त्वपूर्ण गडी बाद 30 धावा. कुठेतरी पहिल्या पण जर पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या मागच्या 4 चेंडूत 1-6-6-2. आता मात्र 5वा चेंडू गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज विघ्नेश पोपेटा. आता मात्र चेंडू फेकून दिलाय पंचाने वेस्ट हाईसला नो घोषित केलाय. तदनंतर येतो षटकार 9+6 7 धावा संघाला मिळतील.
प्रतिम धून आपण जर पाहिले तर आज नक्कीच हेच प्रेम आहे आपल्या साहेबांवरचं. भरत नारनावर साहेबांवरचं असणारं आपलं प्रेम, युवा उद्योजक त्यांचं असणारं हे यारांना पिक्चरमधलं गीत, दगडी चाळ संघ असेल, आयोजक असेल, सर्व आपलं कॉमेडी पॅनल असेल, DJ मास्टर असतील, यांच्यावर असणारं प्रेम मात्र डीजेच्या गाण्यातून धून बजावली गेली. काय अप्रतिम संगीत पाहायला मिळतं. DJ मॉन्टी SK इव्हेंट यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतं. विघ्नेश पोपेटावर आता मात्र हल्ला चालवला गेला आहे. आता मात्र पुन्हा एक बार चेंडू हवेत, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू खाली पडतो. एक धाव देखील पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दोन धाव माझा दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. काय खेळात रंग आणले फलंदाज प्रभात आंबोरे याने. पहिला खेळ शांत आणि संयम चालला होता. मी तेव्हा सर बोललो होतो ही शांतता काही वादळापूर्वी शांतता असू शकते. तेच वादळ आता मात्र प्रभात आंबोरेच्या नावाने मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळ करतो आपल्या संघासाठी. तब्बल 5 चेंडूत 22 धावांची भारदार खेळी केली आपल्या संघासाठी. 4.40 स्ट्राईक रेटने खेळी करतोय. 440च्या स्ट्राईक रेटने भारदार खेळी खेळतो आपल्या संघासाठी. इन मॅन इन फॉर्म प्रभात आंबोरे आता पाहायला मिळतो. स्ट्रेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव जर पूर्ण केली गेली आपला पाहायला मिळतो. रोशन पोपेटा छोटा पॅकेट बाळा धमाका पाहायला मिळतोय. आणि एकच धाव पूर्ण झाली. 3 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या 3 षटक पूर्ण 40 धावा. 13.33 सरासरी पाहायला मिळते. 40 धावा 10 फलकावर पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम खेळी आपण पाहायला मिळाली प्रभात आंबोरेची. तब्बल चाळीस धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगला खेळ रॉयल कळंबोली संघ आपल्या 7 बॉलमध्ये 25 पार्टनरशिप, 23 प्रभातचं योगदान. नक्कीच या 7 चेंडूमध्ये तुषार शर्मा आणि प्रभात आंबोरेमध्ये तब्बल 25 धावांची बहारदार भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. त्यात 23 धावा प्रभात आंबोरेने जमा केल्यात. 1 धाव मन्नी शर्माची असेल आणि एक एक्स्ट्रा रुपयाची धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मोहल्यावर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन गोलंदाज ओमकार पहिला चेंडू फेकलाय. प्रभात याचा दुधारी तलवार फिरवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची फेक आपल्याला पाहायला मिळते. आपण जर आज पाहिलं तर नक्कीच दगडी चाळ संघ संपूर्ण गणवेशात आज आपल्याला पाहायला मिळाला. नव्या जोशाने नव्या उद्देशाने आज संघ आपला आणि बाद फलंदाज प्रभात आंबोरे डगआउट. आपण आज पाहायला मिळालं आज आपल्या मंचावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते सन्मान्य अतिथी लेफ्टनंट कर्नल राजाराम नेटुरकर साहेब. त्यांचं खूप चांगलं योगदान आपल्याला भारतीय सैन्य दलात पाहायला मिळालं. विनंती असेल आपण देखील मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. राजाराम नेटुरकर साहेबांना विनंती असेल लेफ्टनंट कर्नल आणि त्यांच्या समवेत सोपानजी शिरसाट साहेब यांचं देखील मुंबई पोलीस आपण देखील यायचे आपल्या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आज आपण पाहिलं
नक्कीच आज आपण जर पाहायला गेलं आज आपण सुखाची झोप घेतो तर सुखाच्या झोपेचं मागचं कारण आपली भारतीय लष्कर सेना मात्र पहारा देत असते रात्रंदिवस. त्याच भारतीय लष्कर सेनेतील जवान आदरणीय लेफ्टनंट कर्नल राजाराम निटूरकर साहेब यांचे इथे आगमन झालंय. विनंती असेल भरतजी नारनवर साहेबांना आपल्या शुभास्ते आपण राजाराम निटूरकर साहेबाचं मायाचे उबदार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यजमान स्वागत करायचं आहे. आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका अक्षय सरोदे रॉयल कळमोड संघ अजून एक हुकमेका आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू हलक्यात तटून काढलं तितकं प्रतिम चित्रक्षण पाहायला मिळत आहे. कोणतीही एकच धाव मात्र दोन्ही फलंदाज बहाल करतील. एका धावेनेशी दोन गडी बाद धाव फलकावर धावसंख्या येते 45 धावा. जर आपण पाहायला गेलो योगेश सर तर ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे तुषार शर्मा अर्थाचा बुमबुम मन्ने. ज्या बुमबुम मन्नेला लांब लचक फटक्यासाठी एक तडाखेबंद खेळीसाठी ओळखलं जातं. ती खेळी अजून आपल्याला पाहायला भेटली नाही. नक्कीच येणाऱ्या काही क्षणात ती खेळ पाहायला भेटेल का? येणाऱ्या 4 चेंडूत मन्ने भरमसाठ धावा आपल्या संघासाठी जमा करू शकेल का याचा प्रश्नच उत्तर मात्र बंदित. कारण ऑन स्ट्राईकला आपण पाहतो फलंदाज तुषार शर्मा अर्थातच बुमबुम मन्ने यांना. कोट्यातील फुटचा गोलंदाज स्ट्राईकवर मन्ने. आता मात्र चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिला प्लॉट मध्ये दणदणीत बुमबुम मन्ने षटकार. तदनंतर विनंती असेल राजू शिंदे साहेबांना आपण देखील येऊन आमच्या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य अतिथी राजू शिंदे साहेब. नक्कीच रॉयल संघाचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं धाव फलकावर 51 धावा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा रॉयल कळमोडी संघाचं 51 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर पूर्ण केलं दुसऱ्यासाठी कॉल आणि पंच. नक्कीच आपण पाहतो पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. एक अनुभवी पंच आपल्याला लाभले गेलेत सचिन ढोंपरे अर्थात शिवा. नक्कीच पाहायला गेलं तर 53 धावा जमा केला रॉयल कळमोडी संघाने आणि 54 धावांचं आव्हान उभं ठेवले ते काळभैरव पोपेटा संघासमोर. विनंती असेल आदरणीय भरतजी नारनवर साहेबांना आपण आपल्या शुभास्ते भारतीय लष्कर सेवेतील जवान आदरणीय श्री लेफ्टनंट कर्नल राजाराम निटूरकर साहेब यांचा मायेची उबदार शाल मंगलाचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आपला मोमेंट देऊन त्यांचा मान सन्मान करायचा. आज आपण पाहिलं तर नक्कीच भारतीय लष्कर सेवेत असलेले जवान आदरणीय लेफ्टनंट कर्नल राजाराम निटूरकर साहेब आज मात्र आपल्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित लाभलेत. आपल्या साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं मायेची उबदार शाल श्रीफळ आणि मोमेंट देऊन स्वागत केलं जात आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा भारतीय लष्कर सेवेत असलेले सॉंगच्या माध्यमातून आपण पाहायला योग्य अशा शुभेच्छा दिल्या गेल्या. इसकी वेळच्या माध्यमातून लेफ्टनंट कर्नल राजाराम निटूरकर साहेब यांना, तदनंतर नक्कीच विनंती असलेल्या संदीपजी गोरड साहेब आपण देखील यायचे. अध्यक्ष राजमाता माफ करा सचिनजी गोरड साहेब, अध्यक्ष राजमाता अहिल्यादेवी विकास संस्था करंजाडे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपला देखील मान सन्मान केला जाईल. तदनंतर विनंती असेल एकता संघाचा संघनायक आणि माफ करा सुपर डीजे माऊली संघाचा संघनायक आणि साई कृपा दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण नाणेफेकसाठी कॉम्बॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. सुपर डीजे माऊली संघाचा कर्णधार आणि साई कृपा संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. साई कृपा संघाचा संघनायक, तदनंतर साई कृपा संघाचा संघनायक इथं अवेलेबल आहे. विनंती असेल सुपर डीजे माऊली SDM स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक आपण देखील नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. विनंती असेल आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. पंच सचिन सर आपण ऑन करायचं, फिल्डरांना आपण क्षेत्ररक्षण त्वरित सचून घ्यायचं आहे. कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही, कारण विनंती असेल नक्कीच आदरणीय साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी गोरड साहेब यांचा, अध्यक्ष राजमाता प्रतिष्ठान करंजाडे, आज करंजाड्यावरून सुद्धा पाहुणे आपले इथे आपले गेले ते कळंबोली नगरीत. आज मला वाटतंय काल आपण कालच्या सत्रात पाहिलं तब्बल मुंबई पुण्यावरून पाहुणे पाहायला मिळले. आज मात्र खारघरवरून असतील आपल्या लीना मॅडम असतील, त्यानंतर आज मात्र सचिन गोरड साहेब असतील यांचे देखील उपस्थित लाभले गेले आहे. मी विनंती करेल आदरणीय सचिन भरत नारनवरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मान सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्मान्य अतिथी श्री मोहनजी पाटील साहेब यांचा देखील आदरणीय साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते माय चुबदार शाल मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मोमेंट देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला मंचावर पाहायला मिळतोय. आणि एकच धाव पाहायला मिळते. नक्कीच धावफलक एकने हलता राहतो, कारण भलं मोठं आव्हानाचा डोंगर मात्र उभं ठेवलंय या रॉयल कळंबोली संघाने. नक्कीच काळभर पोपट संघासमोर धावफलकावर धावसंख्येत बिनगडी बाद पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावसंख्येत 1 धावा. गोलंदाज भोलल्यावर गोलंदाज पाहतोय आपण सुरेश मुनीम मरियाला. फुलटॉस चेंडू होता, खेळून काढलाय, पाहूया झेल आणि सुरेख झेल. अविनाश राबाडा खूप चांगला झेल पूर्ण करते. पहिला मोठा हादरा वाजतोय काळ भरपट संघाला. फलंदाज डगआउटमध्ये. मोठे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पाहायला मिळते. सुपर डीजे माऊली संघाचा संघनायक आपण पाहायला मयूर वाक्षी, त्यांच्यासोबत एक डान्सिंग हंपर कळंबोली कॉलनीमधला प्रसाद तावरे सर यांचं आगमन पाहायला मिळतंय. तदनंतर आपण पाहतो साई कृपा संघामार्फत प्रेश पाटील अर्थात चिंट्या खूप चांगला एक लेफ्टी ऑलराऊंडर फलंदाज. तदनंतर रितेश मागील मॅचचा सामनावीर फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर डीजे माऊली या संघाने देखील नाणेफेक जिंकले आपण आज पाहायला मिळतात. मागील 2 सामन्यात त्यांनी डान्सिंग हंपरचं काम पाहायला मिळलं. ते प्रसाद सर देखील आपल्याला अवेलेबल पाहायला मिळतात. खूप चांगले हंपरिंग त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळले. तर राहुल पोपट एक कोट्यातून फुटला चेंडू, काय सजवला फटका, जबरदस्त मायटीट प्रहार पाहायला मिळतोय. इथं दणदणीत चौकार, हा चौकार 4 धावांसाठी.
मात्र बाद होते. फलंदाज काळभैरव पेठ संघाला मोठा दुसरा हादरा बसतोय. फलंदाज मात्र बाद. यष्टीरक्षक अरविंद ढेकळे आपली भूमिका चोख पार पाडतो, कोणत्या प्रकारे चूक करत नाही. धावफलक धावसंख्या 2 गडी बाद. धन्यवाद. आपण आज पाहतोय खूप चांगली स्पर्धा. नाही ना, आज आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच. आज दिवसभरात मान्यवरांची रेलचल, मान्यवरांची मांदी आली. आदरणीय भरत साहेबांवर असणार मान्यवरांचं प्रेम, त्यांचं असणारं घनिष्ठ संबंध, समाजसेवेचे आपण कायम बांधलं गेलं आहे. एक समाजाची नाळ असणारं असं व्यक्तिमत्व, समाजासाठी काहीतरी करू पाहणारं व्यक्तिमत्व. आदरणीय भरत साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आमच्या मंचावर सन्मान्य अतिथी सुनीलजी नारनवर साहेब, डॉक्टर नक्कीच सन्मान्य अतिथी मान्य श्री डॉक्टर सुनीलजी नारनवर साहेब, MD मेडिसिन, इन्चार्ज सह्याद्री हॉस्पिटल पुण्यावरून आज मान्यवर आज आपल्या साहेबांना या संपूर्ण स्पर्धेदरम्यान शुभेच्छा देण्यासाठी, भेट देण्यासाठी आज मात्र मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच भरत साहेबांचं असणारं प्रेम, त्यांचं असणारं संबंध, त्यांची असणारी समाजाची नाळ आज मात्र मान्यवरांना या कळंबोली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक 2024 या चषकामध्ये यायला भाग पाडते. खूप चांगलं आयोजन पाहतोय. तितकं प्रतिम नियोजन पाहायला मिळतं, करेक्ट कार्यक्रम पाहायला मिळतं. दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा खूप चांगली आयोजित केली गेली आहे. आपण पाहतो गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज अरविंद नारायण ढेकळे यांना एक रॉयल क्लायमेट संघाचा मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं, कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं जातं, असा अरविंद ढेकळे आता मात्र गोलंदाजी मोहल्ल्यावर पाहायला मिळतो. अरविंद ढेकळे देखील एक बायकर मॅन, कळंबोलीचा बायकर मॅन ज्याला ओळखला जातं, असा अरविंद ढेकळे बॉलिंग मार्फत काय सुरेख गोलंदाजी करते. दगडून ठेवले काळभैरव पेठ संघाला. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले गेले अरविंद यांच्या मार्फत. फलंदाजाला विचार करण्यात भाग पाडलाय. गोलंदाज मोहल्ल्यावर पुढचा चेंडू, गोलंदाज अरविंद. आता मात्र सलग 3रा चेंडू देखील निर्धाव फेकतोय. वारंवार सोय कामगिरी पार पाडतोय आपल्या संघाच्यासाठी. संघनायकांनी दावलेला विश्वास आता मात्र विश्वास पूर्णपणे पार पाडतोय गोलंदाज अरविंद ढेकळे यांच्या मार्फत. कोट्यातील पुढचा चेंडू, सलग 4था चेंडू निर्धाव फेकतोय. काय षटक फेकतोय मित्रांनो अरविंद ढेकळे आज आपल्या संघासाठी. 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत, कोणत्या प्रकारचं उत्तर नाही. काळभैरव पेठ संघाच्या फलंदाजाकडे अप्रतिम सुरेख गोलंदाज वाखाडण्याची कामगिरी करतो, तिकट मारा करतोय एला चेंडू गोलंदाज अरविंद ढेकळे. आता चेंडू तटून जरूर काढला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील आणि एका धावेवर समाधान मानते. 1 धावेसाठी 5 चेंडूंचा त्यांना अभ्यास करावा लागला. इतका अप्रतिम, इतकी सुरेख वाखाडण्याजोगी आणि व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळतंय गोलंदाज अरविंद यांच्या मार्फत.
उर्वरित समीकरण पाहायला गेलं तर खूप मोठं समीकरण आहे. काळभैरव पपेटा संघासमोर 13 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान अजून सुद्धा देखील पार पाडायचं आहे काळभैरव पपेटा संघाला. तर मात्र निर्धाव चेंडूची फेक होते. अप्रतिम षटक, एकच धाव दिली फक्त आपल्या संघासाठी खर्च केली. अप्रतिम वाखाट जो तिखट बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाज अरविंद ढेकळे यांच्या मार्फत. त्यानंतर आपण जर पाहिलं आमच्या मान्यवर कक्षेमध्ये जनतेचं आगमन झालंय. आदरणीय डॉक्टर सुनील नारनवर साहेब, MD मेडिसिन इन्चार्ज इन सह्याद्री हॉस्पिटल पुणे, आज पुण्यावरून मान्यवर आपल्याला लाभले गेलेत. नक्कीच भरत साहेबांचं असणारं प्रेम आज मात्र त्यांना इथं रविवारी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषकामध्ये यायला भाग पाडले. खूप सारी मेहनत असेल भरत साहेबांची, असेल त्यांचे सहकारी सर्वच, अजित सर असतील, नंतर संजय दादा असेल, सचिन दादा असतील आणि आमच्या सर्व दगडीताल मित्र परिवार यांची संपूर्ण मेहनत आज मात्र कामाला आपल्याला पाहायला मिळतं. कारण जितक्या अप्रतिम आज खेळ झालाय, काल दिवसभरात देखील मोठा पलटवार पाहायला मिळाला. सुवासकरची जी खेळी पाहायला मिळली, 16 चेंडू 51 धावा. त्यानंतर परत संघ कालच्या दिवसातून फायनलला पाहायला मिळाला. आज आपण पाहायला मिळाला दगडीताळ आणि स्मॅश जय मल्हार स्पोर्ट्स फिटनेस ए संघाला देखील पराभूत केला. दगडीताळ संघाची कामगिरी देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नव्या उमेदीने, नव्या जोशाने आज सर्व संघ मात्र या पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषकामध्ये, या भरत नारनवर साहेबांच्या चषकामध्ये चांगली कामगिरी पार पाडताना आपल्याला दिसतात. आणि पहिला चेंडू हलक्या रीतीने पंच केला. नक्कीच आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे गोलंदाज सुरेश मुनीम अर्थात मरी यांच्याकडून. त्यानंतर आपण पाहायला नक्कीच मान्यवर कक्षेमध्ये यांचं आगमन झालंय. संतोषजी ठोंबरे साहेब, दत्तकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतील, दत्तकृपा पूजा भंडार असतील, यांचे सर्व आदरणीय संतोष ठोंबरे साहेब यांचं देखील मान्यवर कक्षेमध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आदरणीय साहेबांच्या वतीने मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज मोहल्यावर फुटचा चेंडू, गोलंदाज सुरेश. आता मात्र निर्धाव चेंडूच फेक, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फिरकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे गोलंदाज बीट होतोय. यशरक्षक अरविंद मात्र आपल्या भूमिका चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची फेक या संपूर्ण दरम्यान पाहायला मिळते. पुढचा चेंडू, आता मात्र डायरेक्ट चेंडू, फुलटा चेंडू होता त्याला तटवून दिलाय. नक्कीच अविनाश आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे चूक नाही, एक धाव, दोन्ही फलंदाज सुरक्षित होतील, आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धावफलक 1ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद 9 धावा. झेल मात्र भूमीला दान होतं. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर थांबला दोन्ही फलंदाज असतात. पूर्वी 1 धाव मात्र एका धावेने धावसंख्येत 1ने वधारते. नक्कीच धावफलक 1ने हलता ठेवला गेला जातोय काळभैरव पपेटा संघाने. पण मोठी खेळीची आवश्यकता असणार जर आपला सामना जिंकायचा असेल तर. तीन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्येची 14 धावा. 3 गडी बाद. धावफलकावर धावसंख्येची 14. जोडले गेले. त्यानंतर असतील PTC लाईव्हची पूर्ण टीम किरणजी दळवी साहेब यांचा मार्गदर्शन.
नक्कीच आपण आज पाहतोय अप्रतिम कामगिरी यांच्या माध्यमातून काल 2 दिवसभरात पाहतोय केडी आणि सर्व PTC लाईव्हची टीम आपण पाहतो अनेक शॉट्स त्यांच्या माध्यमातून कलेक्ट केले गेले आणि इन्स्टा असेल PTC लाईव्ह त्यावर ते व्हायरल केले गेले. आपल्या कळंबोलीतील खेळाडूंना मोठं करण्याची संधी जेव्हा जेव्हा केडी सरांना भेटते तेव्हा तेव्हा केडी सर त्याचं मात्र पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं काम खूप चांगलं वर्क यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ते पनवेल टेनिस क्रिकेट नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच PTC लाईव्ह हा इंस्टाग्रामवर चॅनल आहे त्याला आपण जाऊन फॉलो करा आणि येणाऱ्या प्रत्येक रील लाईक करत राहा. कारण आज जर आपण पाहायला गेलं PTC लाईव्हवर आपल्या कळंबोली क्रिकेटतील अनेक तारे सिताऱ्यांच्या रील आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण पाहिलं सुहाससारख्या खेळाडूची खेळी नक्कीच खूप चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम आयोजन अप्रतिम देखणे नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम पाहायला मिळतोय. भरत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा गेले 2 दिवस आपण राबवली गेली. खूप चांगला खेळ त्यांच्या दरम्यान देखील पाहायला मिळतोय. धावफलक मात्र धावसंख्या ती 21 धावा 4 गडी बाद पूर्णपणे सामना रॉयल कळंबोली स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघाने मात्र जिंकलेला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज भावेश उलवेकर अनेक जो कामगिरी पार पाडतोय. विजय संघ रॉयल स्पोर्ट्स क्लबोली या संघाचं मनापासून खूप साऱ्या आपल्या शुभेच्छा असतील तर नक्कीच यांना काळबरोबर संघाला देखील पुढल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच